जगात जेवढे शास्त्र आहेत, आध्यात्मिक म्हणा किंवा भौतिक, त्या सर्व शास्त्रांचे निष्कर्ष सिद्धांत ज्ञानोबांनी सहज चालता चालता दृष्टांता दाखवून उभ्या देता सांगून टाकले. एवढी विचाराची श्रीमंती असलेला हा ग्रंथ आपल्या भाषेत ज्ञानोबांनी लिहिला. आपण बसतो या भूमीमध्ये आपण त्यापैकी खूप भाग्यवान असलेली माणसं आहोत. भगवंताची आपल्याला काहीतरी प्रचंड बरोबर आता मंदिर बैठले नाही म्हणून माणूस उपयोग नाही त्याच्यामध्ये मनुष्यत्व वाचलं पाहिजे आणि ते मनुष्यत्व शिकवण्यासाठी विवेक आवश्यक आहे. विवेक देण्याचं काम नाही. माणसाला देव बनवण्याचं काम तर ज्ञानेश्वरी आग्रह करेलच, पण देव होण्या अगोदर त्याला माणसाला माणूस झालं पाहिजे ना. म्हणून माणसाला अगोदर माणूस आणि त्या माणसाचा देव करण्याचं काम ज्ञानेश्वरी आग्रह करतो. असे विचार ग्रंथात मांडलेले आहे. कामाचं करणं सार्थक व्हावं आणि साक्षात्कारानं मनात करण्याचं करणं सार्थक व्हावं याकरिता या ठिकाणी महाराजांनी परवानगी दिल्यानंतरच जेवायला फराळासाठी बसायचंय आपण. तोपर्यंत कोणी बसू नका.